नमस्कार लाडकी बहिणींनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी अंबर पवार. तर लाडकी बहिणींसाठी खुशखबर आहे. 3 असे मोठे निर्णय घेतलेले आहे शासनाने. तर 3 मोठे अपडेट मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा माझा यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलवर असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ येत राहतात. म्हणून या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. तर चला लाडकी बहिणींनो, व्हिडिओ सुरू करूया. तर लाडकी बहीण योजनेचे पहिले अपडेट आहे. लाडकी बहिणी योजनेची ई-KYC जी होती ती 31 मार्च 2026पर्यंत मुदत देण्यात आलेली होती. पण आता ती मुदत संपलेली आहे. म्हणजे जवळजवळ 4-5 महिने झाले आहे. आता ई-KYCची मुदत आहे ती मुदत संपली आहे. तुम्ही साईटवर जाऊन जर बघू शकतात तर आपण बघू शकता स्क्रीनवर. तर साईट जी आहे ती बंद आहे. म्हणजे आता ई-KYC आहे ती बंद आहे. पण तुमच्यासाठी खुशखबर आहे. तर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे मॅडमांनी एका प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं आहे की ई-KYC करताना काही बऱ्याच अशा पात्र महिला आहेत, त्यांनी ई-KYC ही चुकवली आहे. त्यांची छाननी सुरू आहे. म्हणजे जे पात्र महिला आहे ज्यांनी ई-KYC चुकवली आहे त्यांची छाननी सुरू झालेली आहे. म्हणजे जसं ही छाननी सुरू झाली की ई-KYC आहे ती सुरू करण्यात येईल. कारण जास्तीत जास्त महिलांना हा लाभ मिळाला पाहिजे. म्हणून ई-KYC आहे ती आता 1-2 महिन्यानंतर सुरू करण्यात येईल. तर सर्व लाडकी बहिणींची ही पहिली अपडेट आहे. दुसरी अपडेट आहे ते म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे जो हप्ता आहे, म्हणजे जुलै आणि आता हा चालू आहे ऑगस्ट, यांचे दोघी महिन्यांचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे जे 1500 रुपये आहे, म्हणजे 3000 रुपये तुम्हाला दोघी महिन्यांचे एकत्र 3000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये टाकण्यात येईल. आणि हे दोघी हप्ते 15 ऑगस्ट नंतर तुमच्या बँक खात्यामध्ये DBTद्वारे 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जातील. तर ही दुसरी अपडेट आहे, ही पण एकदम छान आहे. आणि तिसरी अपडेट आहे ते म्हणजे 2100 रुपयांची अपडेट आहे. म्हणजे याआधी सगळ्यांना 1500 रुपये मिळायचे, म्हणजे सगळ्या लाडकी बहिणींना 1500 रुपये महिन्याला मिळायचे. पण याच्यानंतर अगोदर सांगितलं होतं की हे 1500 रुपये आहे, याच्याऐवजी 2100 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये पडतील. तर बऱ्याच अशा महिला आहेत ते वारंवार ही गोष्ट करतात की 2100 रुपये सांगितलं होतं पण आता दर महिन्याला 1500 रुपये टाकतात. तर हे 2100 रुपये कधी भेटणार, म्हणजे 1500च्या ऐवजी 2100 रुपये कधी वाढवतील, हे असा पण प्रश्न लाडकी बहीण योजनेची जी महिला आहे, लाडकी बहीण आहे, ते वारंवार करत आहे. तर हे जे 2100 रुपये आहे ते 2100 रुपये जे पात्र महिला आहे ज्यांनी ई-KYC चुकलेली आहे किंवा ई-KYC जी आहे ती चुकवली आहे, जर त्यांची छाननी सुरू होऊन जाणार, त्यांचे अर्ज आहे ते सुरू होऊन जाणार आणि ई-KYC सुरू करण्यात येईल. आणि ई-KYC झाल्यानंतर पुढच्या वर्षामध्ये, नवीन वर्षामध्ये 2027मध्ये तुम्हाला हे 2100 रुपये 1500 ऐवजी 2100 रुपये मिळणार आहे. म्हणजे लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये तुम्हाला भेटतील. म्हणजे हा पण एक चांगला निर्णय आहे. म्हणजे 1500च्या जागेवर तुम्हाला 2100 रुपये भेटतील. तर हे तिघी अपडेट खूप महत्त्वपूर्ण होते आणि लाडकी बहिणींसाठी आनंदाची, हे 3 आनंदाची बातमी आहे. म्हणजे तुमची ई-KYC पण चालू होऊन जाणार आणि जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे जे एकत्रित 2 हप्ते आहेत ते हप्ते पण तुम्हाला पडतील. आणि 1500 रुपये भेटत होते पण ते आता 2100 रुपये तुम्हाला भेटतील. तर हा खूप मोठा असा निर्णय आहे. तर लाडकी बहिणींनो, व्हिडिओमध्ये बस एवढंच. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन अपडेट घेऊन. धन्यवाद.